मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्याच्या निर्णयावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मौन सोडलंय। खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय। जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते असं अमोल कोल्हेंनी प्रतिक्रियेत म्हटलंय। श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खूप चर्चा होती यापूर्वी सुद्धा ऐतिहासिक महापुरुषांबद्दलची, यापूर्वी सुद्धा फुल्यांवरची अशी सिरियल होती, ती टीआरपीच्याच कारणामुळे बंद पडली होती। त्यामध्ये हरी नरकेंसारखे मोठे विचारवंत सुद्धा इन्व्हॉल्व होते। आता सुद्धा काय चाललंय? टीआरपीचा कारण आहे का काही वेगळा विषय, आणि काय करणार आहेत अमोल कोल्हे? खरं तर फक्त वाहिनी बदलली आहे, मात्र विषय तोच आहे। त्याचं कारण असं की मालिका टीआरपी कमी आहे म्हणून आपण बंद करतोय, चर्चा रंगतोय। खरं अजूनपर्यंत प्रवाहामधून कोणतीच याबद्दल वाहिनीवर बोललं नाहीये। मात्र आता अमोल कोल्हे यांनी मौन सोडलेलं प्रशांत सर, आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे की आता जर ही चॅनलवर गोष्ट बंद झालेली असेल मात्र ही गोष्ट सुरू राहणार आहे। आता ह्याचं कारण घ्यायचं तरी काय, आता ह्याचं गोष्ट घ्यायची तरी काय? कारण ह्याचाच अर्थ का अमोल कोल्हे आता नव्या लढाईसाठी सज्ज झालेत, आणि नवी लढाई म्हणजे काय तर अर्थात अमोल कोल्हे आपला स्टँड निर्माता म्हणून, एक अभिनेता म्हणून या गोष्टीच्या मागे उभे राहणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। आताच्या घटनेला प्रतिसाद, जो चर्चा सोशल मीडियावर मिळताना दिसते ती प्रसन्न सर खूप मोठी आहे की मालिका बंद करू नका असं देखील आहे। मात्र मालिका बंद झालेली आहे, 152 भागांमध्ये मालिका बंद झाली आहे। आता या चर्चेकडे वाहिनी म्हणून ते काय बोलतात आणि अमोल कोल्हे काय स्टँड करायला सगळ्यात मोठी चर्चा आहे। मात्र जर अमोल कोल्हे लढाईसाठी सज्ज आहेत असं म्हणतात तर ही सगळ्यात मोठी लढाई मालिका, मराठी मालिका क्षेत्र असेल हे खरं आपल्याला म्हणावं लागेल, आणि ह्याच आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल। सुद्धा या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहतील, कारण जर का प्रेक्षकच अशा सिरियल्सना बघणार नसतील तर टीआरपी डाऊन होणार, आणि टीआरपी डाऊन झाला तर ती सिरियल राहणार नाही। हे अगदी साधं गणित आहे, त्यामुळे ही जबाबदारी प्रेक्षकांवर सुद्धा आहे। धन्यवाद श्रेयस।